आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर। वायुदेव, अपराध करून कुठे लपून बसले आहात? या देवराज इंद्राच्या आदेशाचे उल्लंघन करण्याचे साहस या माझ्या समक्ष प्रकट व्हा। हे वायुदेव, तुम्ही कुठे गुप्त झाले आहात? हे वायुदेव, कुठे गुप्त झाला आहात? या माझ्या समक्ष प्रस्तुत व्हा। हे कोण आहेस तू? माझ्या मार्गात येण्याचं दुस्साहस कसं केलंस तू? माझ्या क्रोधाचा बळी ठरण्यापूर्वी इथून निघून जा। पुत्रा, आपल्या माते समक्षच तू आपल्या शौर्याचं प्रदर्शन करणार? काय म्हणालात? मी पुत्र? मी आपल्या समक्ष उभा असलेला कोणी सामान्य नाहीये। इंद्र, देवराज इंद्र, साक्षात देवेंद्र। आपण कोण आहात? पुत्रा इंद्रा, तू मला ओळखले नाहीस पुत्रा? अहंकाराने तुझ्या बुद्धीचे चक्षु बंद झाले आहेत। मला अहंकारी म्हणता आहात काय? माझ्या मार्गातून बाजूला झाला नाही तर माझ्या वज्राच्या आघाताचा सामना करावा लागेल। तू तर आपल्या मस्तकावरच वज्रप्रहार करण्यास सिद्ध झाला आहेस। तुझ्या ज्ञान आणि विवेकावर अहंकाराचा प्रभाव आहे। हा तुमचा अहंकार आहे। देवदानवांच्या युद्धाची घटना आठव देवेंद्र, तेव्हाही असाच तू आपल्या अहंकाराने मत्त झाला होतास। तेव्हा तुझ्या समक्ष उभ्या असलेल्या कुमारीलाही तू हरवू शकला नव्हतास। आता माझ्यावर वज्रप्रहार करण्यास सिद्ध झाला आहेस तू। कुमारी? हे योगाग्नी, मला सामावून घे, मला स्वतःच सामावून घे। दहन कर या देहाचं।
मला स्वतःत लीन करून घे. माझं अस्तित्व या अनंत आकाश तत्वात सामावून घे. आठवलं तुला? तुमचे आपापसातील कोण श्रेष्ठ या अहंकारात एकमेकांशी युद्ध करायला सिद्ध झाला. देवगुरु बृहस्पतींनी तुझ्यामुळे घडलेले युद्ध थांबवून कोण श्रेष्ठ याचा निर्णय करण्याकरिता ब्रह्मदेवांकडे पाठवले. ब्रह्मदेव निर्णय देऊ शकले नाहीत. तेव्हा विष्णूंकडे, पण विष्णूही निर्णय देऊ शकले नाही. तेव्हा शंकराने स्वर्गलोकाच्या द्वाराचे जी कुमारी रक्षण करत होती तिच्याशी कोण जिंकेल तोच श्रेष्ठ ठरेल असे सांगितले. अग्नी, वायू, वरुण कित्येक त्या कुमारीशी हरले होते. तेव्हा तू मीच श्रेष्ठ आहे या गर्वाने कुमारीशी युद्ध करावयास सिद्ध झाला होता. हे कुमारी, अग्नी, वायू, वरुणास जिंकले आहेस या भ्रमात राहू नकोस. तुझ्या समक्ष उभा आहे तो इंद्र आहे, स्वर्गाधिपती देवेंद्र. तुझ्या मायाजालात मी फसणार नाही. माझ्याशी जिंकण्याची शक्ती तिन्ही लोकात कोणातही नाहीये. आधी तू तुझ्या अहंकारास पराभूत कर. पदपश्चात माझा विचार कर. मला अहंकारी म्हणतेस? तुझे इतके साहस, माझा सामना करण्याचे धैर्य आहे का तुझ्यात? का असू शकत नाही? देवादिदेवही माझ्या समक्ष अजिबात उभे राहू शकत नाहीत. लीनतेने उभे राहतात. असे असताना एक लहान बालिका माझ्या समक्ष साहसाने उभी आहे. तुझ्या मृत्यूस आव्हान देतेस. इंद्रदेव, तुझी शक्ती सामर्थ्य संपुष्टात आले का? थकलास का तू? उन्मत्त बालिके, माझ्या शक्तीची अवहेलना करून मलाच प्रश्न करते आहेस. मी किती सामर्थ्यवान आहे त्याची तुला कल्पना नाही. तुला योग्य तो पाठ शिकवावाच लागेल. आता अनुभवही घे.
आदी देवी, आदी पराशक्ती, आदी माते, मी तुला न ओळखताच चूक केली आहे. माते, क्षमा कर, क्षमा कर. परंतु त्या बालकाबाबत मी कोणतीही चूक केली नाही माते. देवनियमांनुसारच मी अगदी योग्य तो न्याय केला आहे. बालकाने सृष्टी चक्राच्या नियमांचे उल्लंघन करून सूर्यास गिळण्याचा अपराध केला होता. जर मी त्या शिक्षा दिली नसती तर विश्वात चुकीचा संदेश केला असता. मी माझ्या कर्तव्याची पूर्ती केली आहे माते. परंतु त्रिदेवी सर्व माझ्या विरुद्ध आहेत. वायुदेव, भूदेवी क्रोधित झाले आहेत. त्या परिणाम स्वरूप तिन्ही लोक त्रस्त झाले आहेत. सर्व मलाच याकरिता दोषी ठरवत आहेत. परंतु मी माझ्या कर्तव्यास बाध्य आहे. आपल्या कर्तव्याची पूर्ती केली आहे. हे कोणीही समजण्यास तयार नाही माते. मी सर्व जाणते पुत्र. म्हणूनच त्रिदेव आणि त्रिदेवींनी तुझ्या कार्यक्षेत्रात हस्तक्षेप केला नाही. तुझ्या इच्छेशिवायही बालकास जीवित करणे अशक्य नाही, तरीही त्यांनी असे केले नाही. हा मी स्थापलेला विधी नियम आहे. देवनियमांचे त्यांनी केलेले पालन तुला ज्ञात झालेच असेल. दया, स्नेह, ज्ञान, विवेकानेच न्याय निर्णय करावयास हवा. हे काय माते, तू सुद्धा आता मलाच दोष देत आहेस का? तू त्यांचेच समर्थन करते आहेस. असो माते, तुझ्या सांगण्यानुसार मी आपली चूक स्वीकारून जर मी त्या बालकास प्राणदान दिले तर मग मी मात्र मग कोठे राहीन माते? माझे स्थान, मान, अस्तित्वाचं काय होईल? न्यायाचं उल्लंघन होऊन अन्याय माजेल. केसरी नंदन, महाराज, राज ज्योतिषी आले आहेत. महाराजा, आपण इथे याल का? अस्थानचे ज्योतिषी, हे काय चालले आहे? आपणास ठाऊक आहे का? महाराज, हे माझ्या ज्योतिष ज्ञानाच्या पलीकडचं आहे. असा योग मी यापूर्वी कधीच पाहिला नाही. याबद्दल ज्योतिषशास्त्रात कोणताही उल्लेख सुद्धा नाही. हे ग्रह नक्षत्रांच्या चलनाच्याही पलीकडचं आहे. माझ्या उद्गारांचा अन्य अर्थ काढणार नसाल तर तुम्हाला एक सांगतो. बोला ज्योतिषाचार्य, माझी अनुमती आहे तुम्हाला. कुलदेवीच्या मंदिरात प्रकट होऊन वायुदेवांनी काय सांगितलं ते मला सांगाल? तुझ्या पुत्रास मी अवश्य परत आणीन.
हे तुला मी मनापासून वचन देत आहे. जर मी माझं वचन भ्रष्ट केलं तर योगाग्नीत स्वतःचं दहन करून आपलं अस्तित्व संपवेन. अंजना पुत्र नाही राहिला तर काहीही उरणार नाही. अंजना पुत्र राहिला नाही तर विश्व उरणार नाही. तर मग आपल्या म्हणण्याचा अर्थ आमचा पुत्र. या क्षणी मी काहीही सांगू शकणार नाही, परंतु वायुदेवांनी आपलं अस्तित्व संपवण्याचा निर्णय घेतलाही असेल. म्हणूनच त्यांनी सर्व महाऋतूंना परत बोलावलं असेल. म्हणूनच आता प्राणवायूची कमतरता भासते आहे. आपले म्हणणे जर सत्य ठरले तर वायुदेव आमच्या पुत्रास परत आणू शकणार नाहीत. तर नाही नाही, हे सत्य असू शकत नाही. हे सत्य नाही. भूत दैत्य प्रकट हो, माझ्या समक्ष प्रकट हो. तिथे काय चालले आहे? दशानन सर्व मृत्यूच्या दाढेत जात आहे. काही क्षणातच मृत्यू आपणासही घेरू शकतो. वायुदेव त्या मरकट बालकाचे प्राण वाचवण्यात असफल झालेले आहेत. आता ते आपल्या अस्तित्वाचा अंत करत आहे. म्हणून ते आपल्या सर्व महाऋतूंना परत बोलवत आहे. काही क्षणातच या सृष्टीचा विनाश होईल. नाही, असे होता कामा नये. असे होता कामा नये. असा विनाशकारी निर्णय वायुदेव कसे घेऊ शकतात? ते देवतागण माझ्या अधीन नसण्याचाच हा परिणाम आहे. अन्यथा माझ्या आदेशाविना काही घडू शकत नाही. काही घडू शकत नाही. पुत्रा, आता ते जाऊ देत. ते महत्वपूर्ण नाहीये की वायुदेवाने सर्व महाऋतूंना का परत बोलवले. हे जाणून घेणे महत्वपूर्ण आहे. भूत दैत्य, भूमी, आकाशात काय घडत आहे याचे प्रत्यक्ष दर्शन घडव. बोल माते, केवळ त्या बालकास वाचवण्याकरिता माझ्या अस्तित्वाचा बळी घेण्यास सर्व सज्ज झाले आहेत. हे काय योग्य आहे माते? पुत्र देवेंद्रा, बालकाने सूर्यास गिळणे यामागे एक महत्वपूर्ण कारण आहे. ते काय आहे हे जाणले असतेस तर हे कृत्य केले नसतेस. सूर्य ग्रहांचा अधिपती आहे, सर्वांना समदृष्टीने पाहणारा अधिपती.
सर्वांना समदृष्टीने पाहणाऱ्या अधिपतीस कधीही गर्वित होता कामा नये. मी माझे मीच सर्वे सर्व आहे या अहंकाराने सूर्याच्या विवेक बुद्धीस ग्रहण लावले आहे. अशा सूर्यास गिळून त्याच्यात असलेल्या अहंकाराचे हरण करण्यात विधी लिहिले ते बालक केवळ एक मात्र होते. सूर्यासही आता आपल्या चुकीचे ज्ञान झाले आहे. त्याला जाणीव झाली आहे. व्याप्ती प्राप्ती विधीने तुम्हाला सोपवलेल्या कार्याची जाणीव असणं हीच तुझी व्याप्ती. ते तू किती समर्थपणे पार पाडतोस हीच तुझी प्राप्ती. या व्याप्ती आणि प्राप्तीच्या मध्ये जेव्हा अहंकार घर करून बसतो ना, तेव्हाच पापाच्या बीजास अंकुर फुटतो. मी माझा अधिकार हा गर्वाने तुला व्यापल्यामुळेच दया करुणा ज्ञानास विसरून अधिकाराने दंडाचा प्रयोग केलास. परिणाम आज सृष्टी आपल्याच अस्तित्वाकरिता संघर्ष करत आहे. तेव्हा तुम्ही देवतागण अहंकारी होऊन संग्राम करावयास सत्याचे दर्शन घडवण्याकरिता मी कुमारिकेचे रूप धारण करून स्वर्गाच्या दारावर येऊन उभी राहिले.